आज होता मातृदिन. सकाळी सकाळी आरोहीने माझ्यासाठी खूप छान असं ग्रीटिंग बनवलं. तर दरवेळेस ती असं काही बनवते आणि मला खूप स्पेशल फील करवते, मलाही बरी वाटतं. आज जेवायला आमसुलाचं वरण बनवलं होतं. आता हे आमसुलाचं वरण काय भानगड आहे, कधीतरी रेसिपी नक्की शेअर करेल. आणि आमसूल खाणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याबरोबर थोडंसं साखर पण टाकायची. तर हे आमसुलाचं वरण, आमच्याकडे याला आमसुलाचं वरण म्हणतात, रेसिपी नक्की शेअर करेल. त्याच्याबरोबर आंब्याचा रस केला होता. आता आंबे म्हटल्यावर मुलं खाणार नाही असं होतच नाही, आणि स्वामीला आंबा प्रचंड आवडता. याच वर्षी तो आंबा खायला लागला. मागच्या वर्षी आजारपणामुळे त्याला कुठलेच फळ आम्ही खाऊच घातले नाही, कारण डॉक्टरांनी आम्हाला मनाई केली होती. आणि आज मदर्स डे होता म्हणून आरोही पण मला मदत करत होती भेंडी कापण्यासाठी. आता आरोही मदत करणार तर स्वामी कसा बाजूला राहणार. तेवढ्यात काय बघते तर इतकं भयानक वारं आलं आणि तुफान पाऊस सुरू झाला. खूप भयानक पाऊस पडला. समोरचं काही दिसतही नव्हतं आम्हाला, अशी परिस्थिती होती. आणि जशी 3ला लाईट गेली तर रात्री 1 वाजता लाईट आली. आणि पहिल्यांदा असं घडलं. आमच्याकडे इन्व्हर्टर होतं, तरीसुद्धा ते बिचारं काम करणंही बंद झालं होतं. आणि खाली येऊन पार्किंगमध्ये बघतो तर काय, सगळीकडे झाडं झाले होते. कारण झाडं प्रचंड प्रमाणात पडले होते, त्याच्यामुळे लाईटही गेली होती. आणि आज एका सुंदर ठिकाणी जायचं होतं, पण या वातावरणामुळे म्हटलं जाऊ मग काय डीमार्टला गेलो. जाताना तेच बघत होती, प्रचंड झाडांचं नुकसान झालं होतं आणि त्याच्यामुळे लाईटीवर पण त्याचा परिणाम पडला. तर जाताना खूप छान वाटलं, गारवा होता. पण तेच ना, की लाईट नव्हती, सगळीकडे लाईट नव्हती, ॲटलीस्ट आमच्या साईडकडे तरी लाईट नव्हती. मग आम्ही डीमार्टला आलो. 1-2च वस्तू घ्यायच्या होत्या आणि त्याच घेतल्या. आणि त्याच्यातूनच आम्ही बाहेर पडलो. फक्त आरोहीला एक्स्ट्रा कॅडबरी वगैरे घेतली. तर या पद्धतीने मदर्स डे साजरी केला. आणि आज ना आरोहीने सांगितलं होतं पप्पांना, की पप्पा संध्याकाळी स्वयंपाक करायचा नाही, म्हणून त्यांनी बाहेरून पावभाजी आणली होती. दॅट्स इट फॉर टुडे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.